नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 3 वर्षांनंतर काल रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आणि कालपासून अर्थात 1 एप्रिलपासून ही नवी दरवाढ जी आहे ती लागू देखील झाली. सरासरी 4.39% इतकी वाढ करण्यात आलेली आहे. नेमका रेडी रेकनर म्हणजे काय आणि ही वाढ झाल्यामुळं आता सर्वसामान्यांना नेमका कसा फटका बसणार आहे किंवा या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नगरविकास विभागाचे प्रदेश संयोजक आणि पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर सर आहेत आणि याच मुलाखतीमध्ये माझ्यासोबत माझे सहकारी ताजेश काळे देखील आहेत. सर, या मुलाखतीची सुरुवातच आपण या प्रश्नाने करूयात की रेडी रेकनर म्हणजे नेमकं काय? रेडी रेकनर हा रजिस्ट्रेशनचा आणि त्या भागामध्ये असणाऱ्या मालमत्तेची बाजारभाव काय आहे या संदर्भामध्ये केलेलं शास्त्रीय विश्लेषण आहे. जरी हे विश्लेषण जाहीर करत असलं IGR म्हणजे नोंदणी महासंचालक, तरी हे काढण्याची एक पद्धत ब्रिटिश सरकारने स्थापन केलेलं डायरेक्टर टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन. आपल्याला फक्त टाउन प्लॅनिंग डायरेक्टर दिसतात, त्याच्यातला पुढचा भाग जो आहे तो व्हॅल्युएशन असलेला. त्या व्हॅल्युएशन डिपार्टमेंट जे आहे त्याचं हेडक्वार्टर हे पुण्यामध्ये आहे आणि त्या खात्यामार्फत तज्ज्ञ लोक हे साधारणतः वर्षभरामध्ये ज्या त्या भागामध्ये जसे आपण झोन्स केले, जिल्हे केलेत, महानगरपालिका केल्यात, नगरपालिका केल्यात, नगर परिषदा केल्यात, नगर परिषदेच्या बाहेर ग्रामीण क्षेत्र केलेलं आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या रजिस्ट्रेशन होतात, ज्याची नोंदणी होते ज्या मालमत्तेची, त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्या ॲव्हरेजच्या आधाराने रेडी रेकनरमध्ये वाढ होत असते. कुठल्याही जमिनीची किंमत कमी झालेली स्वातंत्र्यानंतर फार आपल्याला कधी दिसली नाही. त्यामुळे ही जमिनीची किंमत ठरवणं, त्याचे दर निश्चित करणं आणि त्या दर निश्चितीच्या आधाराने ती जमीन जेव्हा नोंदवली जाते त्याचे पैसे सरकारला महसूल म्हणून मिळणं आणि ते पैसे सरकारने लोकांच्या कल्याणासाठी वापरणं आणि त्या दस्ताला कायदेशीर दर्जा प्राप्त होतो, या सगळ्या गोष्टीचा म्हणजे रेडी रेकनर. त्या भागातले दर ठरवले त्याला रेडी रेकनर असं म्हणतात. मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षामध्ये सरकारने रेडी रेकनरचे दर वाढवले नाहीत. यावेळेला सरासरी 4-4.5% झाले आहेत. पण व्यवहार जर आपण बघितले तर गेल्या 3-3.5 वर्षात व्यवहाराच्या संख्येत वाढत आहेत, परंतु सरकारला महसूल कमी मिळतोय. याअर्थी 55,000 कोटी रुपये यावर्षी सरकारला मिळालेत. याचा अर्थ 6.5-7 लाख कोटीचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार या महाराष्ट्रामध्ये झाला आहे. त्यामुळे यावेळेला सरकारने जो निर्णय घेतला की रेडी रेकनरचे दर वाढवले पाहिजेत, 3 वर्षे वाढवले नव्हते, साधारणतः 1-1.5% दरवर्षी वाढले जातात. 3 वर्षाचं ॲव्हरेज काढलं तर 4-4.5% दर वाढणं हे वाजवी आहे, आवश्यक आहे. सरकारच्या खात्यामध्ये या निमित्ताने माझा अंदाज असा आहे की 80,000 कोटी रुपये जातील. सर, एकीकडे सर्वसामान्य जनतेला घर देण्याचं म्हणजे घर खरेदी करता यावं हे स्वप्न पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पण आता रेडी रेकनरचे दर वाढवल्यामुळे घर महाग होणार आहे, त्याविषयी काय सांग? नाही, मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आणि विचारू इच्छितो. जे असं म्हणतायत की आता पुण्यामध्ये जो रेडी रेकनरचा रेट आहे, समजा प्रभात रोडला 13,000 आहे, 12,000 आहे, 11,000 जो काय आहे तो, त्या रेटला आज सर्वसामान्य माणसाला घर मिळतं आहे का? तर मिळत नाही आहे. बिल्डर त्याची किंमत आता आजही वाढवूच घेतोय, कारण का डिमांड आणि सप्लाय हे गणित आहे. प्रभात रोडला रेडी रेकनरचा रेट 8,000 आहे, पण मागणी जास्त आहे, तर तो बिल्डर 12,000च विकतोय ना. त्याचा सर्वसामान्य माणसाला तोटा काय होणार आहे? रजिस्ट्रेशनचे चार्जेस वाढणार आहेत. रजिस्ट्रेशन कोण पैसे कोण भरणार आहेत? कारण मागणी आणि सप्लाय याचा विचार केला तर GST पण आम्ही माफ करतो, रजिस्ट्रेशन पण आम्ही पैसे भरतो, असं जेव्हा बिल्डर म्हणतो तेव्हा याचा तोटा नाहीच आहे. याचा त्याच्या प्रॉफिटमधला थोडा भाग कमी हा बिल्डरच्या होणार आहे. सर्वसामान्य माणसाला उगीच घाबरवण्याचं काम काही लोक ठराविक करतायत, याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आहे. ज्या रेडी रेकनरच्या रेटला कुठलाही बिल्डर, कुठलाही बांधकाम व्यावसायिक महाराष्ट्रामध्ये कुठंही जमीन देत नाही. महागाई वाढली आहे आणि लोकांच्या खिशातून पैसे काढायचे म्हणजे
नोंदणीसाठी आणि मुद्रांक शुल्कसाठी असा सरकारचा प्रयत्न आहे का? याच्यातनं लोकांच्या खिशातनं पैसे कुठं जात आहेत मला कळालं नाही. नाही म्हणजे शेवटी सर्वसामान्यांना घरं देण्याचं स्वप्न आहे आणि सरकारला एकीकडे महसूल वाढवायचा आहे, तर त्यासाठी हा प्रयत्न केला गेला. नाही, पण सरकारला महसूल मिळवण्यासाठी सरकारचे उत्पन्नाचे जे अनेक साधनं आहेत त्यातला हा महत्त्वाचा खातं आहे. नोंदणी महासंचालकांचं खातं हे महाराष्ट्रातलं मोठं आहे की जे 55-60 हजार कोटी रुपये आपल्याला उत्पन्न मिळवतं. सरकारने सरकार चालवायचं कसं, योजना राबवायच्या कशा, खिशातनं पैसे काढण्याचा विषयच नाही. आपल्याला काही ना काहीतरी कल्याणकारी राज्य म्हटल्यानंतर कल्याणकारी योजना कराव्या लागतात. त्या योजना करण्यासाठी आपल्याला निधी लागतो आणि सरकारचं हे उत्पन्नाचं साधन आहे, ते सरकार जमा करत असतं. नाही, लाडकी बहीण योजना आणि त्यापाठोपाठ शेतकऱ्यांना कृषी पंप मोफत देण्याची म्हणजे वीज मोफत देण्याची जी योजना आहे, तर त्या योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट झाला आहे. तर त्यासाठी सरकार हे करतंय का? मला असं वाटतं की या योजनेमुळे, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला इतकं महाराष्ट्राच्या सरकारची आर्थिक परिस्थिती वाईट नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता कृषी सौर पंपाची जी योजना माननीय देवेंद्रजींनी जाहीर केली आहे, मला असं वाटतं महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आज वीज बिल माफी दिलेली आहे, ती सगळं त्यांना जे कॉम्पेन्सेट करणार आहेत ते कॉम्पेन्सेट कशातनं करणार आहेत तर सौर ऊर्जेवर करणार आहेत. आणि सौर ऊर्जेच्या आधाराने एक अपारंपरिक ऊर्जा घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आज फक्त रात्रीच त्यांना वीज मिळते, तर दिवसा देखील त्यांना वीज मिळावी, हा जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम माननीय देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे, त्याचा आणि मुद्रांक शुल्क वाढवण्याचा योजनेचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे. सर, आपण जर रेडी रेकनरच्या भावामध्ये आत्ता पाहिलं तर ठाण्यामध्ये सर्वाधिक जास्त दर आपल्याला दिसतो आणि परभणीमध्ये सगळ्यात कमी दर आपल्याला दिसतो. तर हे दर नेमके कसे ठरवले जातात? नाही, मगाशी मी सांगितलं की दर कसे ठरवले जातात, तर त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये जे व्यवहार होतात ते व्यवहार काय भावाने होतात त्याचा एक ॲव्हरेज काढला जातो. यासाठी एक तज्ज्ञांची डायरेक्टर टाउन प्लॅनिंगच्या आधिपत्याखाली एक जॉईंट डायरेक्टर एक पोस्ट आहे आणि एक व्हॅल्युएशनचे सर्व अधिकारी हे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे असतात. ते सगळ्याचा आढावा घेतात आणि त्याचा एक रेट फिक्स करतात की बाबा ठाण्यामध्ये का वाढले, तर ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होतं आहे. ठाण्यातनं पालघर एक नवीन जिल्हा झाला आहे, त्या भागामध्ये MMRDAच्या क्षेत्रामध्ये नैना एक नवीन मोठा प्रकल्प, नवीन मुंबई विमानतळ होतो आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्या भागाचं पोटेन्शियल जास्त आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी 300 एकर क्षेत्रावर, 300 एकर म्हणजे अत्यंत छोट्या एक वेगळ्या पद्धतीची टाउन प्लॅनिंग स्कीम केलेली आहे. ते जर मॉडेल यशस्वी झालं तर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ते यशस्वी होईल. आणि त्या अटल सेतू झालेला आहे आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट गेल्या 5 वर्षामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मिसिंग लिंक, हे जे सगळं करतायत तर त्याचा एक इम्पॅक्ट साधारणतः ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, पुणे या 5-6 महत्त्वाचे जी अर्बन ग्रोथ सेंटर्स आहेत या ठिकाणी निश्चित होताना दिसतो. पण ही नेमकी जी दरवाढ आहे रेडी रेकनरची, ही फक्त महापालिका क्षेत्रामध्येच म्हणजे काही महत्त्वाच्या शहरांमध्येच ही वाढ जास्त आहे, तर तिथल्या नागरिकांना त्याचा काय होईल? नाही, आता शेवटी ज्या ठिकाणचे व्यवहार ज्या पद्धतीने होतात त्या पद्धतीनेच या रेडी रेकनरचं दराचं निश्चितीकरण केलं जातं. पुणे महानगरपालिकेमध्ये जर लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असतील, लोक राहायला त्या ठिकाणी पसंती देत असतील, त्या ठिकाणी असलेले जे सदनिका आहेत ते जर वाढत्या दराने खरेदी करत असतील तर स्वाभाविकपणाने ॲव्हरेज काढताना तिकडचा रेट हा जास्त होणार. त्यामुळे तिकडचा रेट जास्त असतो. महानगरपालिकेमध्ये लोक राहणं पसंत करतात. पण मी तुम्हाला यावेळच्या रेडी रेकनरचा जर नीट अभ्यास केला तर ग्रामीण भागामध्ये नगर परिषदेपेक्षा ग्रामीण भागामध्ये 1-1.5% फरक पडला आहे. म्हणजे नगर परिषदे, नगर पंचायते त्याचा रेडी रेकनरचा रेट आणि त्याला लागून असलेल्या एखाद्या छोट्याशा गावातल्या म्हणजे ग्रामीण भागाचा रेट याच्यामध्ये फरक आहे. कारण लोक असा विचार करतायत की याचं एक्सटेन्शन आज ना उद्या
कधी ना कधी याची हद्दवाढ होणार आणि हद्दवाढीमध्ये आपल्याला त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल, म्हणून आज ती जागा आपण खरेदी करून ठेवा. आणि अशा पद्धतीने लोकांनी भविष्याचा विचार करतायत, त्यामुळे तिकडच्या दरांमध्ये थोडा वाढ दिसते आणि ती वाढ दिसल्यामुळे नगर परिषद हद्दीपेक्षा नगर परिषदे हद्दीच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये थोडासा रेडी रेकनर आपल्याला वाढलेला दिसतो. हे इंडिकेटिव्ह आहे प्लॅनिंगच्या दृष्टीने, नियोजनाच्या दृष्टीने की हद्दवाढीच्या दृष्टीने देखील हे इंडिकेटिव्ह सरकारचं हे एक ऑब्झर्वेशन आहे की कशा पद्धतीने महाराष्ट्राची वाढ होते. आणि दुसरं असं की महाराष्ट्रात आजच 48% अर्बनायझेशन झालेले आहे, नागरीकरण झालेले आहे. ते आता 52-55% निश्चित होणार आहे. त्यामुळे त्याला सामोरं जाताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. 2-3 वर्षामध्ये रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ झाली नव्हती, यावर्षी झाली आहे. मी त्याचं स्वागत करतो. नाही, रेडी रेकनर हा शब्द मुळात म्हणजे लोकांना माहिती नाही आणि त्यात म्हणजे एक असा सर्वसामान्यांचा समज आहे की दरवाढ झाली म्हणजे नेमकं आता घर महागणार. हा जो समज आहे तर तुम्ही सर्वसामान्यांना तो कसा दूर करणार? सरकार पण त्यात म्हणजे कसं यश मिळवणार सरकार? नाही, त्या सरकारच्या पातळीवर सरकारची यंत्रणा आहे, ती सांगेल. पक्ष म्हणून मी सांगतो की सर्वसामान्य माणसाच्या खिशामध्ये याला कात्री बसणार नाही. रेडी रेकनरचा दर वाढला आहे याचा अर्थ घराच्या किमती वाढतील असं नाही. रजिस्ट्रेशन चार्जेस वाढलेत. रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणीच आज घर देत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मागच्या टेन्युअरमध्ये म्हणजे 2014 ते 2019 हा जो देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्र्यांचा टेन्युअर होता, याच्यामध्ये एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला होता. त्यावेळेला मला असं वाटतं की नितीन करीर साहेब हे त्या UDचे सेक्रेटरी होते आणि तुमच्या याचे TDRचे रेट किंवा तुमचे ॲक्विजिशनचे रेट हे त्यांनी त्या रेडी रेकनरला त्यांनी जोडले होते. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा एक क्रांतिकारी निर्णय होता. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना, आता आपण बघितलं असेल की ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग झाला, समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांना एवढे पैसे कशामुळे मिळाले? तर ते रेडी रेकनरला जोडल्यामुळे मिळाले. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणता की आमच्या खिशाला कात्री बसते, तर दुसऱ्या बाजूला त्याच माणसाचा, शेतकऱ्याचा, ज्याची जागा सरकार ॲक्वायर करते, ज्याचा TDR आपण लोड करतोय, त्यालाही पैसे जास्त मिळत आहेत. हे बॅलन्स्ड आहे. कुणाच्या तरी खिशातनं जाणार, कुणाच्या तरी खिशात येणार आणि सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आले तर आपण कल्याणकारी योजना कशा करणार? केसकर साहेब, एक प्रश्न विचारतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, पण नगरविकास खातं जे आहे ते एकनाथ शिंदेंकडे आहे. तर यामागे म्हणजे या निर्णयाचं यश अपयश जे आहे म्हणजे शिंदेंच्या खात्याशी संबंधित हा विषय आहे, याच्यामध्ये काही असं वाटतं का तुम्हाला? हा विषय शिंदे साहेबांच्या खात्याशी संबंधित नाही. हा विषय नोंदणी म्हणजे महसूल विभागाशी आहे आणि शिंदे साहेबांचं खातं आहे व्हॅल्युएशन. ते दर ठरवून देतात आणि त्याचं वसुलीची आणि बाकी सगळी जी यंत्रणा आहे ही महसूल खात्याचे. महसूल खातं माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्याकडे आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे टाउन प्लॅनिंग व्हॅल्युएशन डिपार्टमेंट आहे आणि हे एकत्र सरकार आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही फरक नाही आहे. तिघंजणं हातात हात घालून काम करत आहेत. तुम्ही तुमच्या मनामध्ये जे आहे की शिंदे साहेबांचं खातं आहे तसं काही नाही आहे. हे सगळं हे शेवटी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हे सगळे एकत्र बसून हा सगळा याचा जो रिपोर्ट असतो, याच्या सगळ्या जी त्यांचा जे अभ्यास असतो हा सबमिट सादर करतात. त्याच्यावर सगळे वरिष्ठ विचारविनिमय करतात. मुख्य सचिव असतात, नोंदणी महासंचालक असतात, नंतर नगर महसूल विभागाचे मुख्य सचिव असतात. हे सगळे एकत्र बसून या सगळ्या गोष्टीत बाबा खालच्यांना आलेला फीडबॅक आणि ते सगळं व्हॅल्युएशन बरोबर आहे का हे सगळं पडताळणी करतात. ही खूप मोठी प्रोसेस आहे, 7-8 महिने चालणारी प्रोसेस आहे आणि मग नंतर एकदम ते तुम्हाला असं आपल्याला असं वाटतं की एक दिवसात हे झालं असं नाही आहे. ही खूप लेअरबंद जातं. म्हणजे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार ह्या तिघं एकत्र बसल्याशिवाय असा निर्णय होऊच शकत नाही. नाही, विरोधक तर हेच म्हणजे विरोधकांचं असंच म्हणणं आहे की या दरवाढी मागे सर्वसामान्यांना त्रास देण्याचा सरकारचा हेतू आहे. आता ते विरोधकांचं काम आहे ते करतायत. त्यांचं कामच आहे सरकारवर टीका करणं.
त्यामुळे त्यांच्या आणि मी आज काही पक्षीय दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपल्याकडे बोलत नाही आहे. मी एक या विषयातला एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून मी या विषयाकडे बघतो. माझा या विषयामध्ये रुची आहे, आवड आहे आणि सुदैवाने पक्षाने प्रदेशाची याच विषयातली माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. त्या दृष्टिकोनातनं मी बघतोय. राजकीय चर्चा जेव्हा करायची असेल तेव्हा राजकीय चर्चा करू. ही जी दरवाढ झालेली आहे याकडे आत्ताच तुम्ही सांगितलं तुम्ही या सगळ्या विषयातले एक अभ्यासक म्हणून पाहताय, तर ह्या सगळ्या दरवाढीकडे काय म्हणजे आत्ता होणं योग्य होतं की कसं? होणं अतिशय योग्य होतं. कारण याचं कारण असं आहे की गेल्या 3 वर्षामध्ये झाली नव्हती आणि आता अर्बनायझेशनचा वेग वाढतोय सगळीकडे. आता नवीन मुंबई नंतर नवीन महाबळेश्वर होतं आहे, ज्या ठिकाणी आता नवीन व्यवहार होणार आहेत मोठ्या प्रमाणावर जमिनीचे. तर आत्ताच या सगळ्या व्यवहाराचं रजिस्ट्रेशन आणि सरकारच्या दरबारी त्याचे पैसे, कारण का इन्फ्रास्ट्रक्चर कसं देणार तुम्ही? आता 31 गावं तुम्ही नवीन घेतली, 23 गावं घेतली, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर कसं द्यायचं? हा सगळा सरकारच्या पुढे प्रश्न आहे. कल्याणकारी राज्य आहे, लोकांना समोर ठेवून केलेल्या योजना असतात. ते काही योजना या निवडणुका ओरिएंटेड पण असतात, राजकारणामध्ये असू शकतात तशा. त्याच्याबद्दल काही चर्चा करण्याचा हे व्यासपीठ नाही आहे. परंतु मला असं वाटतं की एक कल्याणकारी राज्य चालवायला निधी लागतो. तो निधी लेजिटिमेट मार्गाने मिळवणं आणि तो या सरकारने मिळवला आहे. कुठलंही सरकार असो, म्हणजे मागच्या सरकारने रेडी रेकनरचे रेट तसेच ठेवले तर ते तर दरवर्षी वाढवत होते. सरकारचा एक महत्त्वाचा स्रोत आहे उत्पन्नाचा. कुठलंही सरकार हा स्रोत गमावू शकत नाही. मनपूर्वक धन्यवाद केसकर साहेब. धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. तर आपण उज्ज्वल केसकर यांच्याकडून अगदी सोप्या शब्दामध्ये रेडी रेकनर म्हणजे काय, हे भाव वाढवल्यामुळे सर्वसामान्यांना खरंच भुर्दंड बसणार आहे का आणि ही भाववाढ आत्ता होणं योग्य होतं का, या सगळ्या अनुषंगाने चर्चा केली. आणि सरांनी सुद्धा अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनातले जे प्रश्न होते अगदी त्यांच्या अगदी खास शैलीमध्ये जे आहेत ते या सगळ्याची उत्तरं दिली. तर पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.